नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातून एक अत्यंत गंभीर बातमी समोर येते। ग्रामपंचायत मुलवड अंतर्गत येणाऱ्या आळीवमाळ येथे सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मोठा अपघात घडलाय। अवघ्या 7 ते 8 वर्षांपूर्वी आदिवासी उपाययोजना अंतर्गत बांधलेली आणि गावकऱ्यांना वर्षभर पाणी पुरवणारी माळ विहीर मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण नामशेष झाली आहे। जयराम गवळी यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांचा पाण्याचा मुख्य आधार असलेला हा स्रोत आणि विहिरीतील संपूर्ण पंप यंत्रणा नष्ट झाली आहे। त्यामुळे सध्या गावकऱ्यांना पाण्यासाठी लांबच्या दुसऱ्या विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागते। सर्वात चिंतेची बाब म्हणजे या कोसळलेल्या मातीचा खच वरून वाळलेला दिसत असला तरी खाली अत्यंत धोकादायक दलदल तयार झाली आहे। एखादी अनोळखी व्यक्ती किंवा मुके जनावर या दलदलीत रुतून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एवढी मोठी घटना घडून सुद्धा स्थानिक प्रशासनाची अनास्था स्पष्टपणे पाहायला मिळते। आतापर्यंत ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिलेली नाही। सरपंच आणि कारकुनाने पंचनामा केलाय अशी बोलवण तलाठ्यांनी फोनवरून केली आहे। आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि संविधानाच्या कलम 21 नुसार नागरिकांना पाणी आणि सुरक्षा पुरवणं हे प्रशासनाचं कायदेशीर कर्तव्य आहे। मात्र इथे फक्त फोनवरूनच कारभार हाकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी दाखल होऊन तात्काळ जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा उपसावा आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून होतीये। माझे नाव जयराम गवळी, राहणार आळीवमाळ इथे एक जोरदार पाऊस झाल्यामुळे आमचे जरा डोंगराच्या खाली विहीर होती। ते डोंगर धसल्यामुळे आमची विहीर सगळी माती खाली दबून गेली। त्याच्यात जलपरी मोटर होती, ते काही सगळं स्टेबल बिबल सगळं माती खाली बुजून गेलं। विहीर म्हणजे काहीच दिसत नाही। तर आमची जी पिण्याच्या पाण्याची जी व्यवस्था होती ती आम्ही तिथे एक आमची जुनी विहीर आहे तिथं आम्ही पिण्याच्या पाण्याचा वापर करू राहिलो। कारण ते पाणी आम्हाला जास्त टिकत नाही, ते फक्त पावसाळ्यापुरतं पाणी राहतं आहे। आणि जी आम्हाला उन्हाळाभर पाणी राहणारी विहीर ती सगळी ढिगारी खाली बुजून गेली, माती खाली बुजून गेली। तर आम्हाला ते आमची विहीर जिथं बुजले गेली तिथं कोणताच अधिकारी आलेला नाही। आणि तिचा पंचनामा तिकडे जे काही शिपाई होतं, सरपंच आणि त्यांचं ग्रामसेवक शिपाई होतं, त्यांनी आमची विहिरीचा पंचनामा केला। वरिष्ठ अधिकारी कोणी इथं आलेला नाही। तर ते वरिष्ठ अधिकारी येऊन आमच्या विहिरीचा पंचनामा करून आमची विहिरीचा उपसा म्हणजे माती गाळ काढून आम्हाला विहीर मोकळी करून द्यावी एवढी विनंती आमची आहे, ग्रामस्थांची विनंती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मनोज वाजे, ओझरखेड।